आज आपण बनवणार आहोत 10 ते 12 लोकांना पुरेल एवढी व्हेज बिर्याणी, ती पण एकदम चुलीवरची। पाहू शकता आपल्या चुलीवरती मस्त धगधग उभ्या चालू आहे। त्याच्यानंतर आपण बघून ठेवलंय, आपलं पाणी गरम होतंय। चला मग आपण आता अगोदर साहित्य पाहून घेऊ आपल्याला लागणार। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 30 ग्रॅम या ठिकाणी मी बिर्याणी मसाला, तेजपत्ता 10, खडा मसाला 20 ग्रॅम, शेंगदाणे 100 ग्रॅम, अर्धा चमचे आपल्याला या ठिकाणी हिंग लागेल, वाटाणे 300 ग्रॅम लागतील आपल्याला। त्याच्यानंतर लाल मिर्च पावडर 300 ग्रॅम, 250 ग्रॅम गाजर, 500 ग्रॅम बटाटे, 300 ग्रॅम कोबी, 200 ग्रॅम टमाटे, 150 ग्रॅम शिमला मिरची, 100 ग्रॅम आपली जाडी मोठी मिरची येते ती घेतलेली आहे, आणि 600 ग्रॅमच्या आसपास या ठिकाणी आपण कांदे घेतलेले, आणि लसूण अद्रक पेस्ट साधारण 2 ते 3 चमचे, आणि तेल हळद वगैरे हे घेतलेलं आहे। आता आपण गरम पाणी हे काढून घेऊ। गरम पाणी काढल्यानंतर आपण याच्यात साधारण 200 ग्रॅमच्या आसपास तेल आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तेल आपण याच्यामध्ये आता ॲड केलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती आपण याच्यात तेजपत्ता, खडा मसाला, 2 चमचे जिरे, त्याच्यानंतर आपल्याला हिंग टाकायचा अर्धा चमचे, आणि आपण याच्यामध्ये आता कांदे टाकून देऊ। कांदे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत कांदे आपल्याला चांगले मिक्स करायचे आहे। आता आपण लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे। पेस्ट टाकल्यानंतर पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं मिक्स झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकू। शेंगदाणे पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण। त्याच्यानंतर आपली जाडी मोठी मिरची जी होती ती पण टाकून देऊ, तिला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊ या ठिकाणी। आणि आता आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहे। भाज्यामध्ये आपल्याला गाजर, फुलकोबी, टमाटा, वाटाणे हे सर्व अशा भाज्या आपल्याला ॲड केल्या आहे। त्याच्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करून देऊ। आता 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स गेल्यानंतर आपण याच्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे। मीठ आपण साधारण 2 चमचे या ठिकाणी टाकलेलं आहे, बाकीचं मीठ नंतर टाकू। आता आपण याच्यामध्ये हळद पावडर साधारण 2 चमचे या ठिकाणी मी वापरलेली। हळदला जास्त कलर असल्यामुळे मी हळद कमी वापरलेली। याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला बिर्याणी मसाला टाकलेला आहे आपण, व्हेज बिर्याणी मसाला। त्याच्यानंतर लाल तिखट पावडर आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। हे दोघं मसाले टाकल्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। धना पावडर या ठिकाणी आपण वापरलेलं नाही, त्याच्या जागेवर कोथिंबीर आपण या ठिकाणी वापरलेली आहे। हे टाकून आपण सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला 7 ते 8 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे। आता आपले 7 ते 8 मिनिटं या ठिकाणी झालेले। आपल्या भाज्या पण चांगल्या अशा शिजलेल्या आहेत, त्यांना पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता। आणि या ठिकाणी आपण 1.5 किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला कमीत कमी मी 25 ते 30 मिनिटापर्यंत भिजवायला ठेवलेला होता। 3 ते 4 पाण्याने चांगला धुवून घ्यायचा तांदूळ या ठिकाणी आपण शेला बासमती वापरलेला आहे। आता आपला तांदूळ पूर्ण भगोन्यामध्ये आपण टाकून देऊ। टाकल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे, जेणेकरून जो आपला मसाला आहे पूर्ण तांदूळ पण कलसला जायला पाहिजे, आणि मसाला पूर्ण खालीवरती व्हायला पाहिजे। हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढा तांदूळ आपण घेतलेला होता तेवढंच पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत, कारण की ऑलरेडी अर्धा 50% तांदूळ आपल्याला भिजलेला होता। पाणी आपलं ॲड झालेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर याला मिक्स करून देऊ। मिक्स करून दिल्यानंतर 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की आपली व्हेज बिर्याणी कशी 80% तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता याला आपण पूर्ण चुलीवर बनवायचं राहिलं म्हणजे थोडंसं कसं असतं, खालीवर त्याला चालवावं लागतंच, कारण की चुल्याचा आर जास्त राहतो।
आता आपली व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता पण हिला हार कमी करून देऊ. हार कमी केला की हिला कमीत कमी आपण 10-12 मिनिटासाठी झाकून देऊ, म्हणजे जेणेकरून 80% झालेली आहे आपली 100% आपली होऊन जाईल. आता तुम्ही पाहू शकता आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली, मस्त लुसलुसीत झालेली आहे. आणि वरून हिरवी कोथिंबीर आपण याच्यावरती मारून टाकलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.